नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना आपण मागच्याच यापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सोमवारपासून मोठी गुड न्यूज लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये जुलैचा हप्ता आहेच, पण त्याचबरोबर ऑगस्टचा हप्ता देखील लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता आहे आणि याची घोषणा मंत्री आदित्य तटकरे सोमवारनंतरच करतील. साधारणतः पुढील 2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे आजचा आणि उद्याचा दिवस सुट्टीचा असल्यामुळे यामध्ये घोषणा होण्याची शक्यता कमी आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आपल्याला काही ठिकाणी मेसेजेस करत आहेत, यूट्यूबवरती मेसेजेस करत आहेत की दादा आम्हाला 2 हप्ते आले, साधारणतः मेपर्यंत हप्ता आला, त्याच्यानंतर अचानक हप्ता बंद झाला, हे आम्हाला कळत नाही आहे. त्यानंतर काही मेसेजेस असे होते की आम्हाला 2 ते 3 हप्ते आले, परंतु आता सध्या मागील 2 महिन्यांपासून हप्ते येत नाही आहेत, मग आम्हाला काय करावं लागेल जेणेकरून आम्हाला पात्र होता येईल. अशा प्रकारचे अनेक मेसेजेस लाडक्या बहिणी आपल्याला विचारत आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी आहेत त्या KYCच्या प्रतीक्षेत आहेत. आणि साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे, आपण हा व्हिडिओ देखील दिला होता की मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींच्या KYC संदर्भात आम्हाला निवेदनं प्राप्त झालेली आहेत आणि आम्ही वरिष्ठ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे ही निवेदनं सादर केलेली आहेत. लवकरच शासन या संदर्भात निर्णय घेईल. याच पार्श्वभूमीवरती तुम्हाला माहिती आहे की 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री आहेत यांनी देखील KYC संदर्भात स्पष्टीकरण दिलं की महाराष्ट्रामध्ये 1,65,00,000 एवढ्या लाडक्या बहिणी सध्या पात्र आहेत आणि उर्वरित लाडक्या बहिणी KYCमुळे अपात्र झालेल्या आहेत किंवा इतर कारणं आहेत. त्याच्यामध्ये पुरुष लाभ घेत असतील, सरकारी महिला असतील, 2 योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला असतील आणि त्याचबरोबर एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक लाभार्थी, अशा अनेक कारणांमुळे 80 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे. आणि त्या वक्तव्यामध्ये मुख्यमंत्री आहेत तर यांनी तर स्पष्टच सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही लाडक्या बहिणींना KYCसाठी 5 ते 6 महिन्यांची मुदत पुन्हा दिली होती. याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र होत्या त्यांनी KYC केलेली आहे, ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत तर यांनी KYC केली नसल्याचं निदर्शनास आलं आणि सध्या शासनामार्फत KYC करण्याचं कुठलाही विचार नाही आहे, अशा प्रकारचं त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे. एक महत्त्वाची गोष्ट आहे की शासनाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यापुढे कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री जे आहेत तर यांनी स्वतः सांगितलेलं आहे की KYC पुन्हा सुरू होण्याची संकेत नाही आहेत किंवा आम्ही करणार नाही आहोत, कारण का लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना हप्ता येतोयच, त्यांना हप्ता येतच राहणार आहे. पण ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्यांना मात्र हा लाभ आहे तो दिला जाणार आहे. पण याचा महत्त्वाचा परिणाम म्हणजेच महाराष्ट्रामध्ये अनेक लाडक्या बहिणी पात्र असून देखील अनेक लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे. त्यामुळे अपेक्षा होती की कुठेतरी KYC सुरू होईल, पण लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच आलेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सांगितलं जात आहे की ID कार्डच्या माध्यमातून KYC करा, तर अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत, पण अजून अधिकृतरित्या KYC सुरू झाले नाही आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता दिलेलीच आहे की KYC सुरू होणार नाही. ज्यांची KYC झालेली आहे, ज्यांना हप्ते येत आहेत, अशा लाडक्या बहिणींची KYC साधारणतः डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होईल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला इतर लाभार्थ्यांना KYC संधी मिळते का हे त्यावेळीच आपल्याला कळणार आहे. तर अशा प्रकारची ही KYCची अपडेट आहे. अनेक ठिकाणी मी तर व्हिडिओ पाहत आहे की KYC सुरू झालेली आहे, आत्ताच KYC करा, ID कार्ड काढा, KYC लगेच होते. तर लाडक्या बहिणींना एकच विनंती की ती KYC IDची DBT पोर्टलसाठी आहे. लाडकी बहीण योजनेची KYC पूर्णतः वेगळी आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीने खात्रीशीर माहिती लक्षात घेऊनच अशा प्रकारची प्रोसेस करायची आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सर्वात आपण माहिती देतच आहोत. KYCचा सध्या पर्याय उपलब्ध नाही आहे, केवळ पात्र लाडक्या बहिणींना लाभ आहे तो येणार आहे. जरी KYC सुरू होत असेल तर आपण देखील या संदर्भात प्रॉपर माहिती घेत आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा. हप्ते वितरणाची घोषणा लवकरच होणार आहे, आपण देखील या संदर्भात प्रॉपर माहिती देत आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा.